नमस्कार मित्रांनो, आंबट मराठी कथा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अक्षय वयाने लहान होता, पण त्याची शरीरयष्टी बारीक असल्यामुळे तो अजूनही कॉलेजमध्ये नुकताच गेल्यासारखा दिसायचा. तो कराड जवळच्या एका छोट्या कॉलनीमध्ये आई वडिलांसोबत राहत होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या आणि दिवस निवांत जात होते. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या 2 खोल्यांच्या घरात नवीन भाडेकरू राहायला आले. ते जोडपं साधंसुधं होतं. नवरा सतत बाहेरगावी ट्रॅव्हलच्या कामासाठी फिरतीवर असायचा. त्याच्यासोबत 4 वर्षाचा मुलगा होता. त्या स्त्रीचं नाव होतं नेहा. नेहा जवळपास 32 वर्षाची होती, पण तिचा आत्मविश्वास, नीटनेटकेपणा आणि बोलण्याची सहजता पाहिली की ती खूप तरुण वाटायची. कॉलनीतल्या सगळ्यांशी ती पटकन मिसळली. अक्षयही तिच्या मुलासोबत खेळायला जाऊ लागला आणि हळूहळू त्यांची ओळख वाढली. ती हसत म्हणाली, "काकू नको म्हणा जाऊस रे, मावशी म्हणत जा." काही दिवसातच अक्षयचं त्या घरात येणं जाणं वाढलं. नेहा त्याच्याशी खूप मोकळेपणाने वागायची. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी, स्वयंपाक, गप्पा, मुलांची काळजी या सगळ्यात अक्षयचा वेळ जाऊ लागला. एके दिवशी अचानक अक्षयच्या आजीची तब्येत बिघडली. त्याचे आई वडील तातडीने पुण्याला निघाले. अक्षयला हॉस्पिटलमध्ये ठेवणं शक्य नव्हतं. तेव्हा नेहाने पुढे होत म्हटलं, "ताई काळजी करू नका, अक्षय माझ्याकडे राहू द्या 2-3 दिवस." आई वडिलांनी विश्वासाने होकार दिला. त्या रात्रीपासून अक्षय नेहाच्या घरी राहू लागला. रात्र शांत होती, बाहेर हलका वारा होता. जेवण झाल्यावर नेहाने गादी टाकली. तिचा मुलगा एका बाजूला झोपला आणि अक्षय दुसऱ्या बाजूला. लाईट बंद झाल्यावर बराच वेळ अक्षयला झोप येत नव्हती. "झोप लागत नाहीये?" नेहाने हलक्या आवाजात विचारलं. अक्षय म्हणाला, "नवीन जागा आहे ना." ती हलकसं हसली आणि म्हणाली, "सवय होईल." त्या रात्रीनंतर दोघांमध्ये एक वेगळी जवळकी तयार होऊ लागली. सकाळच्या गप्पा, एकत्र चहा, घरकामात मदत, मुलांसोबत खेळणं या सगळ्यात दिवस कसा जात होता ते कळत नव्हतं. नेहाचं वागणं काळजी घेणारं होतं, पण तिच्या नजरेत कधीकधी एक वेगळीच भावना दिसू लागायची. अक्षयलाही ते जाणवत होतं. एका संध्याकाळी अचानक लाईट गेली. संपूर्ण कॉलनी अंधारात बुडाली. गरम हवा आणि शांतता यामुळे घरात बसणं कठीण झालं होतं. नेहा म्हणाली, "चल वर गच्चीवर जाऊ." ते तिघे गच्चीवर गेले. वर थंड वारा वाहत होता. दूरवर विजांचा हलका कडकडाट ऐकू येत होता. नेहा कड्याला टेकून उभी होती आणि अक्षय तिच्याकडे नकळत पाहत होता. ती हसत म्हणाली, "काय बघतोस एवढं?" अक्षय गडबडला, "काही नाही." ती त्याच्याजवळ आली, "तू खूप शांत असतोस, पण तुझ्या डोळ्यातलं सगळं दिसतंय." त्या क्षणी अक्षयचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याच वेळी खाली रस्त्यावर एका गाडीचे हेडलाईट चमकले. नेहा अचानक गंभीर झाली. इतक्या रात्री कोण आले असेल? अक्षय खाली पाहू लागला आणि पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचं रक्त उतरलं. अक्षयने खाली रस्त्याकडे पाहिलं आणि त्याचा श्वास अडकला. घरासमोर एक काळी SUV येऊन थांबली होती. गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक उंच रुबाबदार माणूस खाली उतरला. पांढरा शर्ट, काळी जीन्स आणि चेहऱ्यावर कडक भाव. नेहाच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. ती हळू आवाजात म्हणाली, "प्रशांत दादा." अक्षय गोंधळला. "कोण आहे हे?" "माझे दीर आहेत, पोलीस इन्स्पेक्टर आहेत." हे ऐकताच अक्षयच्या छातीत धडधड वाढली. प्रशांत वर गच्चीकडे पाहत होता. काही क्षण त्याची नजर अक्षयवर स्थिर राहिली. त्या नजरेत संशय होता. "खाली या दोघे," त्याने मोठ्या आवाजात म्हटलं. नेहा लगेच सावरली. "चल, काही नाही." ते खाली आले. घरात प्रवेश करताच प्रशांतने आजूबाजूला बारकाईने नजर फिरवली. नेहाने विचारलं, "अचानक कसं काय येणं झालं?" "या भागात चोऱ्या वाढल्या आहेत. मागच्या गल्लीतल्या 2 घरात काल चोरी झाली, म्हणून इकडे CCTV तपासायला आलो." हे ऐकताच नेहाच्या हातातून पाण्याचा ग्लास जवळपास निसटलाच होता. अक्षयच्याही पोटात गोळा आला. प्रशांतने बॅगमधून लॅपटॉप काढला आणि टेबलावर ठेवला. "मागच्या बाजूचा कॅमेरा अजून चालू आहे ना?" नेहाने जबरदस्तीने हसू आणलं. "हो बहुतेक." प्रशांतने मेमरी कार्ड लॅपटॉपला जोडले. स्क्रीन सुरू झाली. अक्षय आणि नेहा एकमेकांकडे पाहत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. पहिल्या काही क्लिप्समध्ये रिकामी गल्ली, बंद दरवाजे आणि शांत रात्र दिसत होती. मग अचानक स्क्रीनवर एक व्हिडिओ आला. गच्चीवर उभे असलेले अक्षय आणि नेहा. नेहा लगेच पुढे झाली, "दादा, आधी जेवण करा ना." पण प्रशांतचं लक्ष स्क्रीनवरच होतं. त्याने व्हिडिओ पॉज केला. त्याची नजर आता सरळ अक्षयवर होती.
तू इथे किती दिवसापासून आहेस? अक्षय घाबरत म्हणाला. 2 दिवस. काही क्षण घरात पूर्ण शांतता पसरली. मग अचानक लाईट पुन्हा गेली. संपूर्ण घर अंधारात बुडालं. चिंटू घाबरून रडायला लागला. नेहा लगेच त्याच्याकडे धावली. त्या अंधारात प्रशांतचा आवाज आला. नेहा, मला काहीतरी लपवलं जातंय असं वाटतंय. अक्षयच्या अंगावर काटा आला आणि त्याच क्षणी बाहेरून कोणतीतरी घराचा दरवाजा जोरात ठोका मारला. दरवाजाचा जोरदार ठोका ऐकताच घरातलं वातावरण आणखी तणावपूर्व झालं. कोण आहे इतक्या रात्री? नेहाने घाबरलेल्या आवाजात म्हटलं. प्रशांतने मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि सावधानपणे दरवाजाकडे गेला. अक्षयचा श्वास वेगाने चालू होता. चिंटू अजूनही नेहाच्या कुशीत रडत होता. दरवाजा उघडताच बाहेर 2 माणसं दिसली. पावसामुळे दोघांचे कपडे पूर्ण भिजलेले होते. साहेब, मागच्या गल्लीत पुन्हा हालचाल दिसली म्हणून आलोय, त्यातील एक म्हणाला. प्रशांत गंभीर झाला. कुठे? शेजारच्या बंद घराजवळ. अक्षयच्या अंगावर काटा आला. ते घर म्हणजे त्याचंच होतं. प्रशांतने लगेच टॉर्च घेतला. नेहा, दरवाजा लॉक करून घे, मी येतो. तो बाहेर निघून गेला. दरवाजा बंद होताच नेहाने खोल श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावरची भीती अजून कमी झालेली नव्हती. अक्षय, ती हलक्या आवाजात म्हटली. आज हे जे काही झालं त्याबद्दल कुणालाही काहीही सांगायचं नाही. अक्षय शांतपणे मान हलवली. बाहेर विजांचा आवाज वाढत होता. पाऊसही जोरात सुरू झाला होता. घरात फक्त मंद आपत्कालीन दिव्याचा प्रकाश होता. नेहा चिंटूला झोपवत होती, पण तिचं लक्ष सतत दरवाजाकडे जात होतं. अचानक तिचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव चमकलं. संदीप, नेहाचा नवरा. तिने कॉल उचलला. हॅलो. फोनच्या दुसऱ्या बाजूने मोठ्या आवाजात काहीतरी बोललं जात होतं. नेहाच्या चेहऱ्यावरचा रंग हळूहळू उडत गेला. काय? कधी? ती हादरलेल्या आवाजात म्हणाली. अक्षय घाबरून तिच्याकडे पाहत होता. फोन कट झाला. काय झालं? त्याने विचारलं. नेहाने काही क्षण उत्तर दिलं नाही. मग ती हळू आवाजात म्हणाली. संदीपचा ट्रक घाटात अपघातग्रस्त झाला आहे. अक्षय स्तब्ध झाला. त्याच वेळी बाहेरून पुन्हा गाडीचा आवाज आला. प्रशांत परत आला होता, पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत 2 पोलीसही घरात आले होते. प्रशांत घरात शिरताच वातावरण पूर्ण बदललं. त्याच्या मागे असलेले 2 पोलीस घरात नजर फिरवत उभे राहिले. पावसाचं पाणी त्यांच्या बुटातून जमिनीवर पडत होतं. नेहा, काळजी करू नकोस, प्रशांत शांत आवाजात म्हणाला. अपघात मोठा नाही म्हणजे, पण संदीपला शहरातल्या हॉस्पिटलमध्ये हलवले. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. अक्षयला पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर इतकी भीती दिसत होती. मी उद्या सकाळी तुला घेऊन जाईन, प्रशांत पुढे म्हणाला. मग त्याची नजर पुन्हा अक्षयवर गेली. आणि हा मुलगा? शेजारचा आहे, नेहा पटकन म्हणाली. त्याचे आईवडील बाहेर गेलेत म्हणून माझ्याकडे आहे. प्रशांत काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही संशय स्पष्ट दिसत होता. ठीक आहे, तो म्हणाला. पण आज रात्री सगळे सावध राहा. मागच्या गल्लीत काहीतरी गडबड आहे. बाहेर पुन्हा विजांचा मोठा कडकडाट झाला. त्या रात्री कुणालाच नीट झोप लागली नाही. नेहा सतत फोनकडे पाहत होती. अक्षय गादीवर पडून छताकडे बघत होता. त्याच्या मनात भीती, गोंधळ आणि अनेक प्रश्न होते. पहाटेच्या सुमारास अचानक घराच्या मागच्या बाजूने काहीतरी आवाज आला. जणू कोणीतरी लोखंडी जाळी हलवत होतं. अक्षय दचकून उठला. त्याने पाहिलं, प्रशांतही जागा झाला होता. त्याने शांतपणे हाताने इशारा केला, आवाज करू नका. प्रशांतने हळू टॉर्च घेतला आणि मागच्या दरवाजाकडे जाऊ लागला. घरात पूर्ण शांतता पसरली होती. नेहा चिंटूला घट्ट मिठी मारून बसली होती. मग अचानक मागच्या बाजूला दरवाजा जोरात हलला. अक्षयचं हृदय घशात आलं. प्रशांतने एका क्षणात दरवाजा उघडला आणि बाहेर टॉर्च मारला. पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त मुसळधार पाऊस होता आणि चिखलात उमटलेले काही ताजी पावलांचे ठसे. प्रशांत खाली बसून त्या पावलांचे ठसे नीट पाहू लागला. टॉर्चच्या प्रकाशात चिखल स्पष्ट दिसत होता. हे साधे ठसे नाहीत, तो गंभीर आवाजात म्हणाला. अक्षय आणि नेहा दरवाजाजवळ उभे होते. पावसाचा आवाज इतका जोरात होता की तो बोलणंसुद्धा कठीण होत होतं. कोणीतरी इथे आलं होतं का? नेहाने घाबरत विचारलं. प्रशांतने उत्तर दिलं नाही. तो ठसे पाहत पुढे गेला. ते ठसे घराच्या मागच्या भीतीपर्यंत जात होते आणि अचानक गायब झाले होते.
असं कसं शक्य आहे? अक्षयच्या तोंडून नकळत निघालं. प्रशांतने भीतीवर टॉर्च मारला तेव्हा त्याला काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. भीतीच्या कोपऱ्यात एक छोटंसं काळं उपकरण चिटकवलेलं होतं. त्याने ते काढलं आणि हातात घेतलं. कॅमेरा? तो पुटपुटला. नेहाच्या चेहऱ्यावरचं रक्त उतरलं. क क कॅमेरा? प्रशांतने उपकरण तपासलं. हो, छोटा वायरलेस कॅमेरा आहे. कोणीतरी मागच्या काही दिवसापासून या घरावर लक्ष ठेवत आहे. अक्षयच्या अंगावर काटा आला. म्हणजे आपल्या घरावर लक्ष? कदाचित रेकॉर्ड झालं असेल, प्रशांत म्हणाला. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. तेवढ्यात प्रशांतचा फोन वाजला. त्याने कॉल उचलला आणि काही सेकंद शांतपणे ऐकत राहिला. मग त्याचा चेहरा गंभीर झाला. काय? खात्री आहे ना? नेहा घाबरून त्याच्याकडे पाहत होती. फोन कट होताच ती म्हणाली, काय झालं? प्रशांत काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, ज्या ट्रकचा अपघात झाला होता तो संदीपचा ट्रक नव्हता. काय? नेहा हादरली. आणि अजून एक गोष्ट, प्रशांतचा आवाज आता अधिक गंभीर झाला होता. संदीपचा फोन काल रात्रीपासून बंद आहे. घरात पुन्हा शांतता पसरली. बाहेर वीज चमकली आणि त्या क्षणी घराच्या आत खोलीतून अचानक काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. मोठा आवाज ऐकताच तिघेही दचकले. तो आवाज आतल्या छोट्या स्टोअररूममधून आला होता. प्रशांतने लगेच टॉर्च घट्ट पकडला. इकडेच थांबा, तो सावध आवाजात म्हणाला. पण नेहा आधीच घाबरली होती. ती कुजबुजली, चिंटू, कारण त्या स्टोअररूमच्या बाजूला चिंटूची खेळणी ठेवली होती. प्रशांत हळू दरवाजाकडे गेला. अक्षयचं हृदय इतकं जोरात धडधडत होतं की त्याला स्वतःलाच आवाज ऐकू येत होता. दरवाजाची कडी हळूच उघडली. टॉर्चचा प्रकाश आत फिरला. सुरुवातीला काहीच दिसलं नाही, फक्त पडलेली बादली आणि जमिनीवर विखुरलेली खेळणी. प्रशांत 2 पावलं आत गेला. अचानक त्याच्या पायाखाली काहीतरी चूर्ण मोडलं होतं. त्याने टॉर्च खाली मारला. एक मोबाईल फोन. स्क्रीन पूर्ण फुटलेली होती. प्रशांतने तो उचलला आणि स्क्रीन सुरू करण्याचा प्रयत्न केला. मोबाईल बंद होता, पण मागच्या कव्हरवर एक स्टिकर चिटकवलेलं होतं. ते पाहताच नेहाच्या तोंडून किकाळी बाहेर पडली. हा संदीपचा फोन आहे. अक्षय स्तब्ध झाला. म्हणजे संदीप इथे आला होता? त्याने घाबरत विचारलं. प्रशांतच्या चेहऱ्यावरचा ताण वाढला. आणि कदाचित अजूनही आसपास आहे. तेवढ्यात बाहेरच्या अंगणातून कुत्र्यांचा जोरात भुंकण्याचा आवाज येऊ लागला. प्रशांत लगेच बाहेर धावला. पावसाचा जोर आता कमी झाला होता, पण वातावरण विचित्र शांतता होती. टॉर्चचा प्रकाश अंगभर फिरत होता. अचानक प्रकाश कॉम्पाऊंडच्या भिंतीवर पडला. कारण भिंतीवर चिखलाने मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, मला सगळं माहिती आहे. नेहाच्या हातातून चिंटू जवळजवळ निसटला. प्रशांतने आजूबाजूला टॉर्च फिरवला, पण अंधारात कोणीच दिसलं नव्हतं. फक्त दूरवर एका माणसाची सावली पावसात हळू चालत जाताना दिसत होती. प्रशांतने एक सेकंदही न घालवता त्या सावलीच्या मागे धाव घेतली. दादा, थांबा! नेहा ओरडली, पण तोपर्यंत प्रशांत अंधारात गायब झाला होता. अक्षय आणि नेहा घरासमोर उभे राहून थरथरत होते. पाऊस आता थांबला होता, पण हवेत अजूनही ओलसर थंडी होती. कंपाऊंडवर चिखलाने लिहिलेले वाक्य अजून स्पष्ट दिसत होतं की मला सगळं माहिती आहे. चिंटू नेहाला घट्ट बिलगला होता. 5 मिनिट गेली, 10 मिनिट गेली, पण प्रशांत परत आला नाही. अचानक दूर गल्लीतून गोळीबाराचा आवाज घुमला. नेहा दचकली. प्रशांत दादा? अक्षयचं हृदय जोरात धडधडू लागलं. काही क्षणांनी अंधारातून कोणीतरी धावत येताना दिसलं. तो प्रशांत होता. त्याच्या शर्टावर चिखल लागला होता आणि हातात हलकी जखम झाली होती. तो जोराने श्वास घेत होता. तो पळून गेला, तो रागाने म्हणाला. कोण होता तो? नेहाने घाबरत विचारलं. प्रशांत काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, मला चेहरा नीट दिसला नाही, पण एक गोष्ट नक्की आहे. काय? तो माणूस आपल्याला खूप जवळून ओळखतो. घरात पुन्हा शांतता पसरली. प्रशांतने संदीपचा फुटलेला फोन टेबलावर ठेवला आणि तो सुरू करण्याचा प्रयत्न करू लागला. काही वेळाने अचानक फोनची स्क्रीन चमकली. मोबाईल सुरू झाला. तिघेही स्क्रीनकडे पाहू लागले. फोनमध्ये एक एक नवीन व्हिडिओ होता. व्हिडिओची वेळ होती आज रात्री 1:17 प्रशांतने व्हिडिओ प्ले केला. काही सेकंदांनी दृश्य स्पष्ट झालं आणि ते पाहून नेहाच्या तोंडून खिकाळी बाहेर पडली. व्हिडिओमध्ये त्यांच्या घराचं दृश्य होतं. गच्चीवर उभे असलेले अक्षय आणि नेहा. पण व्हिडिओच्या शेवटी जे दिसलं
ते पाहून प्रशांतचाही चेहरा पांढरा पडला, कारण कॅमेऱ्याच्या कोपऱ्यात एका माणसाचा चेहरा काही क्षणासाठी दिसला होता. तो चेहरा संदीप सारखाच दिसत होता, पण खरी भीती पुढच्या क्षणी सुरू झाली. व्हिडिओ अचानक बंद झाला आणि स्क्रीनवर एक मेसेज चमकला. मित्रांनो, भाग 2 लवकरच येईल. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक आणि शेअर करा.